नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनाच्या 6 योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. तर त्या योजना कोणकोणत्या आहेत त्या आपण इथं जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या माहिती फॉर यू या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची माहिती पुढं भेटत राहील. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या तहसील ऑफिसमध्ये जायचं आहे. तिथं जाऊन तुम्हाला फॉर्म द्यायचा आहे. तर तो फॉर्मसोबत कोणकोणते डॉक्युमेंट्स द्यायचे ते आपण इथं जाणून घेऊया. तर मित्रांनो, पहिली योजना आहे इथं इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्तीवेतन योजना. तर या योजनेसाठी पात्रता काय आहे, तर इथं 65 व 65 वर्षावरील स्त्री किंवा पुरुष. दुसरी अट, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे गरजेचं आहे. तर याला अप्लाय करण्यासाठी आपल्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट्स हवे ते आपण इथं जाणून घेऊया. तर पहिला, विहित नमुन्यातील अर्ज, म्हणजे जो फॉर्म भेटतो तो फॉर्म भरून द्यायचा. त्याच्यानंतर वयाच्या दाखल्यामध्ये शाळे सोडल्याचा दाखला, त्याच्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक यांचा दाखला किंवा मतदान ओळखपत्र. त्याच्यानंतर दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीचा साक्षांकित उतारा. त्याच्यानंतर रहिवासी दाखला कोणाचा, तर तलाठी आप्पांचा. त्याच्यानंतर आधार कार्डची झेरॉक्स प्रत. त्याच्यानंतर मतदान कार्ड झेरॉक्स प्रत. त्याच्यानंतर आपले रेशन कार्ड असेल ते रेशन कार्ड झेरॉक्स. त्याच्यानंतर जमीन नसलेबाबत दाखला. हा तुम्हाला एवढे डॉक्युमेंट्स या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्तीवेतन योजनेसाठी लागतात. त्याच्यानंतर दुसरी योजना आहे राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना. तर याची पात्रता काय आहे, 18 ते 59 वयोगटातील दारिद्र्य रेषेखालील नोंद असलेल्या कुटुंबातील कर्ता पुरुष स्त्री मृत्यू पावल्यास, म्हणजे जो आपला कर्ता पुरुष किंवा कर्ता स्त्री असेल तर ते जर मृत्यू पावल्यास तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्याच्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स इथं कागदपत्र काय दिलेत, त्याचा अर्ज असेल तो अर्ज भरायचा आहे. त्याच्यानंतर जो कर्ता पुरुष किंवा कर्ता स्त्री असेल त्याचा मृत्यूचा दाखला. त्याच्यानंतर दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीचा साक्षांकित उतारा. त्याच्यानंतर मयत व्यक्तीचा वयाबाबत पुरावा. त्याच्यानंतर रहिवासी दाखला कोणाचा, तर इथं तलाठी यांचा. आधार कार्डची झेरॉक्स, मतदान कार्ड झेरॉक्स प्रत आणि रेशन कार्ड. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरी योजना आपण जाणून घेऊयात. इथे तिसरी योजना आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना. तर याची पात्रता काय दिलेली आहे, तर इथं 65 व 65 वर्षावरील स्त्री किंवा पुरुष. त्याच्यानंतर दुसरा, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे किंवा समाविष्ट असावे. त्याच्यानंतर या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणते लागतात, विहित नमुन्यातील अर्ज, वयाचा दाखला. त्याच्यानंतर वयाच्या दाखल्यामध्ये तुम्ही शाळा सोडल्याचा दाखला किंवा जिल्हा शल्य चिकित्सक यांचा दाखला किंवा मतदान ओळखपत्र यांच्यापैकी कोणतेही तुम्ही वयाचा दाखला म्हणून देऊ शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरं, 80% पेक्षा जास्त अपंगाचे प्रमाणपत्र, जिल्हा शल्य चिकित्सक धुळे. म्हणजे 80% अपंग असतील तर त्या जिल्हा शल्य चिकित्सक यांचा दाखला असणे आवश्यक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीचा साक्षांकित उतारा. त्याच्यानंतर रहिवासी दाखला, आधार कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड आणि जमीन नसणेबाबत दाखला. ठीक आहे. त्याच्यानंतर चौथी योजना इथे संजय गांधी निराधार अनुदान योजना. तर याची पात्रता काय आहे, दुर्धर आजाराने त्रस्त, निराधार, घटस्फोटित, परित्यक्त्या, अत्याचारित महिला, तृतीयपंथी, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे कुटुंब, अनाथ मुले. तर याची कागदपत्रे कोणकोणते लागतात, इथं विहित नमुन्यातील अर्ज, वयाचं प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, उत्पन्न दाखला, आधार कार्ड झेरॉक्स, मतदान कार्ड झेरॉक्स, रेशन कार्ड, जामीन नसलेबाबत दाखला, मुलांचे जन्म दाखले. ठीक आहे. एवढे या योजनेसाठी लागतात. त्याच्यानंतर श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना. याची पात्रता काय असते, 65 किंवा 65 वर्षावरील स्त्री किंवा पुरुष. याच्यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 21,000 पर्यंत असलेल्या व्यक्तीवर जनावर असले इथं पाहिजे. त्याच्यानंतर आवश्यक कागदपत्रे,
नमुना अर्ज, वयाचा दाखला तिथून मागे सांगितलं. त्याच्यानंतर वयाचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, 21,000चा रहिवासी दाखला, आधार कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड आणि जमीन नसलेबाबत दाखला. त्याच्यानंतर इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना. याच्यामध्ये पात्रता काय आहेत? 40 ते 65 वर्षापेक्षा कमी वयोगटातील विधवा आवश्यक कागदपत्र. ठीक आहे. त्याच्यानंतर याचा अर्ज डॉक्युमेंट्स पण तेच लागतात. नमुना अर्ज, वयाचा दाखला, दारिद्र्य रेषेखालील दाखला, त्याच्यानंतर पतीचा मृत्यू दाखला, रहिवासी दाखला, आधार कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड आणि जमीन नसलेबाबत दाखला. तर मित्रांनो, अशा प्रकारे या 6 योजना आहेत. या योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर एक अर्ज लिहायचा, त्याच्यावर तलाठी यांची सही घ्यायची, मंडळ अधिकारी, आणि तो अर्ज तुम्ही ऑनलाईन ई सेवा केंद्रवाल्याकडे जायचं आहे, ऑनलाईन करायचं आहे. त्याच्यानंतर तुमची जी हार्ड कॉपी असेल ते तुम्हाला तहसील ऑफिसमध्ये जमा करायची आहे. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता. जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा, जेणेकरून ती त्यांच्या कुटुंबातील किंवा मित्रमंडळीमधून कुटुंबातील भरू शकतील. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि भेटूया पुढच्या एक नवीन अशाच व्हिडिओमध्ये.